नमस्कार, मी सुवर्णा जोशी। आठवड्याचा पहिला दिवस सकाळच्या 9चं बुलेटिन आपण बघतो आहोत आणि सुरुवात करणार आहोत राजकीय घडामोडींनी। उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आज पहिल्यांदाच उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत। त्यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि ज्योतिरादित्य शिंदेही असणार आहेत। या तिघांचं लखनौमध्ये भव्य स्वागत करण्यात येणार असून त्यांचा रोड शोही आयोजित करण्यात आलाय आणि यासाठी काँग्रेसने 35 सदस्यांचं टीम यूपी नावाचं पथक तयार केलंय। प्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे 4 दिवस उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत। या दौऱ्यात ते प्रभार असलेल्या क्षेत्रात दौरा करून तिथल्या कार्यकर्ते आणि नेत्यांशी सविस्तर चर्चा करणार आहेत आणि ब्लूप्रिंट तयार करणार आहेत। उत्तर प्रदेशची जबाबदारी प्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे आणि त्यानंतर पहिल्यांदाच म्हणजे त्या सक्रिय राजकारणामध्ये उतरल्यानंतर पहिल्यांदाच यूपी मध्ये आज दाखल होतील। लखनौचा त्या दौरा करणार आहेत असंही कळतंय की ज्योतिरादित्य सिंधिया, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी एकत्र रोड शो सुद्धा करणार आहेत आणि या सगळ्याविषयी अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, काय सांगाल, ज्या ठिकाणी काँग्रेसचा प्रभाव आहे तिथे उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात आधी बैठका घेतल्या जाणार आहेत प्रियंका गांधींकडून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज रोड शो असणार आहे, काय अपडेट आहे? आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल, ते आपल्याशी अधिक संवाद साधतील। मात्र आपण बघतोय लखनौमध्ये आज प्रियंका गांधी, राहुल गांधी, ज्योतिरादित्य सिंधिया यांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे। एक टीम सुद्धा यूपी मध्ये तयार करण्यात आलेली आहे। 4 दिवस प्रियंका गांधी आणि राहुल गांधींचे रोड शो लखनौमध्ये असतील। ज्योतिरादित्य सिंधिया हे सुद्धा उत्तर प्रदेशमध्येच असतील आणि तिथे ज्या ठिकाणी काँग्रेसचा प्रभाव आहे तिथे बैठका सुद्धा घेतल्या जाणार आहेत असं कळतंय। दरम्यान लोकसभा निवडणुकीचं वारं आता जोरदार वाहायला लागलंय, आपल्याला बघायला मिळतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 16 तारखेला यवतमाळच्या दौऱ्यावर येणार आहेत। चंद्रपूर, वणी, आर्णी या लोकसभा क्षेत्रातील पांढरकवडा इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 तारखेला जाहीर सभा घेणार आहेत। गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या सभेच्या आयोजनासाठी अधिकाऱ्यांची बैठकही आयोजित केलेली होती। तर दुसरीकडे मुख्यमंत्री आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत आणि तेही बारामतीत। केंद्र सरकारच्या वयोश्री योजना यशस्वीपणे राबवल्याबाबत बारामती मतदारसंघ हा देशात अव्वल ठरला आहे आणि त्याच कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर येणार आहेत। यावेळेस पुण्याच्या तिन्ही मतदारसंघांमध्ये कमळच फुलणार असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना थेट आव्हान दिलं होतं। त्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्र्यांच्या या बारामती दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। एका बाजूला मोदी 16 तारखेला यवतमाळचा दौरा करणार आहेत, तिथे जाहीर सभा सुद्धा घेणार आहेत। पांढरकवडा इथे ही सभा होईल आणि दुसरीकडे मुख्यमंत्री आणि शरद पवार हे एकाच व्यासपीठावर असतील।